विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जीके 24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, आदिवासी विभाग भरती संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे. आदिवासी विभाग भरतीची 2024 मध्ये जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि आता त्याच्या परीक्षेसंदर्भात वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलं होतं. पण हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक उपलब्ध झालेली आहे आणि तुम्ही तुमचं प्रवेशपत्र हे डाउनलोड करू शकता. तर पहा मित्रांनो, इथे वरती तुम्ही पाहू शकता आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन, कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन. जी काही ऑनलाईन तुम्हाला परीक्षा द्यायची आहे त्या संदर्भातलं प्रवेशपत्र या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. ते तुम्ही 2 भाषेमध्ये डाउनलोड करू शकता, एकतर मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये. भाषेमध्ये म्हणजे नेमकं काय, तर यावर जी काही माहिती असेल, ज्या काही सूचना असतील, त्या सूचना एकतर तुम्हाला मराठीमध्ये पाहायला मिळतील किंवा इंग्रजीमध्ये पाहायला मिळतील. ते तुमच्यावर डिपेंड आहे. नंतर पहा, हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी महत्त्वाचं काय आहे, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे तुमचा रोल नंबर. या ठिकाणी तुम्हाला तुमचा रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, कारण की रोल नंबर तर अजून तुम्हाला माहिती नाही. ज्यावेळेस तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करसाल त्यावेळेस तुम्हाला तुमचा रोल नंबर कळेल. पण सध्या तुम्ही जो अप्लाय केलेला फॉर्म होता किंवा जी फॉर्मची PDF तुमच्याकडे असेल त्या ठिकाणी त्यावर जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर टाकायची आहे तुमची डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ टाकताना कोणती काळजी आपल्याला घ्यायची आहे, बरेच जण सांगतात आम्हाला लॉग इन प्रॉब्लेम येतोय, लॉग इन आमचं होत नाही आहे. तर इथे आपल्याला तारीख टाकायची आहे, त्यानंतर मंथ टाकायचं आहे आणि फक्त इयरचे शेवटचे 2 वर्ष टाकायचे आहे. लक्षात ठेवा, अगोदर तारीख, त्यानंतर कोणत्या महिन्यात आपला जन्म झाला तो महिना आणि त्यानंतर टाकायचं आहे तुम्हाला जन्माचं वर्ष. जे शेवटचे 2 अंक आहेत ते म्हणजे 1998 मध्ये झाले असेल तर 98, 2002 मध्ये झाले असेल तर 0 आणि 2. अशा पद्धतीने फक्त तुम्हाला 2 अंकी नंबर टाकायचा आहे आपला जन्माच्या वर्षाचा. नंतर पहा मित्रांनो, इथे खाली कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा सेम टू सेम फिल करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही करू शकता तुमचं लॉगिन. लॉगिन केल्याच्यानंतर प्रवेशपत्र तुमच्या समोर येईल आणि प्रवेशपत्रावर प्रिंट्स ऑप्शन देखील तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे. प्रिंटवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही PDF सेव्ह करून घेऊ शकता. अन्यथा एखादं तुमच्या आजूबाजूला कुठं सायबर कॅफे असेल तर त्या ठिकाणी जाऊन सरळ तुम्ही प्रिंटआउट देखील काढून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला तिथून प्रिंटआउट ती तसेही काढणं आहे आणि असंही काढणं आहे. जर तुम्ही कॅफेवर गेले तर सरळ तुम्हाला कॅफेवाला त्याची प्रिंट देऊन टाकेल. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण हॉल तिकीट संदर्भातील अपडेट पाहिलेली आहे. बरेच जण याची वाट पाहत होते आणि आता प्रवेशपत्र येण्यास सुरुवात झालेली आहे.